स्पाय न्यूज, शोध सत्याचा। महाविकास आघाडीच्या दत्तवाड मतदारसंघातील जिल्हा परिषद उमेदवार दीपाली पाटील यांचे पती उदय पाटील यांना 1 वर्षासाठी हद्दपारची कुरुंदवाड पोलिसांनी नोटीस बजावल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक चुरशीचे होणार हे अटळ आहे। यामध्येच उदय पाटील यांना हद्दपारची नोटीस आल्याची बातमी कानोकानी संपूर्ण मतदारसंघात पसरल्याने एक चर्चेचा विषय बनला आहे। यावेळी उदय पाटील हे प्रसार माध्यमांसमोर बोलताना काय म्हणाले पाहूया। वाईट मानून घ्यायचं काम नाही, कुणीही याच्यात काय हे करून घ्यायचं काम नाही। तुम्हाला शांततेनं आणि संयमानं ही लढायची आहे। मी जरी इथं नसलो तर ही लढाई सर्वसामान्य जनतेची आहे। लोक यांना मतपेटीतून उत्तर देतील, करू देत। अजून काय ह्याच्या पलीकडे सुद्धा काय असलं तरी सुद्धा त्यांना करायचं करू दे। ह्याच्या पलीकडे अजून काय करता येत असेल तरी करू दे। लोकांच्या मनातून मला घालवू शकत नाहीत। सगळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातली सगळी लोक माझ्या सोबत आहेत। निकाल ह्यो तेव्हाच लागलेला आहे। निकाल लागल्यानंतर हे सगळे षडयंत्र केले गेलेलं आहे। हे कायद्यानं करताच येत नाही। माझ्यावरती एक सुद्धा गुन्हा नसताना, माझ्यावरती एक सुद्धा सध्या पेंडिंग गुन्हा नाही आहे। माझ्यावर गुन्हा नसताना सुद्धा मला हद्दपार केलं गेलंय। हे निकाल समोर त्यांच्या दिसले म्हणून केले गेलेले आहे। मला लोकांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही काय खचून जायचं नाहीये। सगळ्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सगळ्या लोकांना माहित आहे, सगळ्यांचं प्रेम मला मिळतंय म्हणून हे केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, त्या संविधानावर मानणारी आम्ही संविधान मानणारी लोक आहे। संविधान हे सरळ मोडून काढण्याचं काम हे सरकार करते। सत्तेचं मस्ती आलेली या लोकांना सत्तेची मस्ती आलेली आहे म्हणून हे सगळं करत आहेत आमच्यावरती। करू द्या, आपण काय कायद्याचं पालन करून आपण त्याचं हे करूया आणि 2 दिवसात आपल्याला ह्याचं सगळं निकाल येईलच। तुम्ही सगळी लोक म्हणजे उदय पाटीलला लक्षात ठेवा। तुम्ही सगळी म्हणजे उदय पाटील आहे। उदय पाटील हो तुमच्या भाऊ असेल, मामा असेल, काका असेल, तुमचं सगळ्यांचं, तुम्ही माझे काका असाल, तुम्ही सगळी माझी महामाऊली जनता आहे। तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे। तुम्ही मला कधी एकट्याला सोडणार नाही। आज माझ्या मुलाबाळांना मला इथनं सोडून जावं लागतं, ह्याच्याएवढं दुर्दैवी गोष्ट काय आहे? काय असं मी केलंय? कुणाची चोरी केली, कुणाला काय केलं मी? माझ्यावरती एक सुद्धा गुन्हा नसताना माझ्यावरती हे सगळं केलेलं षडयंत्र आहे। ह्याचं उत्तर हे तुम्ही सगळं मतपेटीतनं द्यायचंय। करू द्या, त्यांना काय करायचंय करू द्या। ह्याचं उत्तर येत्या 7 तारखेला तुम्हाला सगळ्यांना द्यायचंय आणि ह्यो गड हे तुम्हालाच लढवायचं आहे। चुलीच्या धुरीतनं आबाळ काळं करू शकत नाहीत, चुलीच्या धुरीनं आबाळ काळं होऊ शकत नाही। तसाच प्रकार आहे ह्यो। सूर्याच्या आडोशाला किती आबाळ आलं तर त्या सूर्याचं प्रकाश कुणीही रोखू शकत नाही। मला किती वाईट करायचं प्रयत्न केलं, वाईट मी होणार नाही। माझ्या वडिलांच्या पासून, माझ्या आजोबांच्या पासून माझ्यावरती संस्कार आहेत। माझ्यावरती माझ्या आजोबांच्या, माझ्या वडिलांच्या पासून माझ्यावरती संस्कार आहेत आणि ते संस्कार, तो विचार कधीच मी मोडणार नाही। माझ्यावरती किती संकट येऊ देत, किती राजकीय षडयंत्र करू देत, किती राजकीय वार करू देत, माझं विचार मी अजिबात बदलणार नाही। मी आहे असाच राहणार। मी गोरगरीब जनतेची सेवा करत आलोय आणि इथून पुढे सुद्धा करणार। मी ह्याच्यात काही डगमगलो नाही, मी रडणार नाही, मी लढणार। एवढंच या ठिकाणी आपल्याला